नमो बुद्धाय, जय भीम। काल आपण भगवान बुद्धांचं जे प्रवचन आहे ते सुरू केलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण वाचन करीत आहोत। काल आपण भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन आर्य अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी आपण त्याचं वाचन केलं आणि आज आपण त्यापुढील प्रकरण जे आहे ते आपण आज वाचूयात। भगवान बुद्धाचं हे पहिलंच प्रवचन आहे जे 5 पंचवग्गीय भिक्खूंना तथागत गौतम बुद्धांनी हे प्रवचन दिलेले आहे। तर या प्रवचनामध्ये सगळ्यात पहिले विशुद्धी मार्ग तथागत गौतम बुद्धांनी सांगितला। विशुद्ध मार्गानंतर आर्य अष्टांगिक मार्गाचं प्रवचन तथागत गौतम बुद्धांनी दिलं आणि त्यानंतर शीलमार्ग जो आहे त्याबद्दल प्रवचन हे भगवान बुद्धांनी दिलं। तर आपण आज शीलमार्ग वाचूया। नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना शीलमार्ग या सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला। त्याने त्यांना सांगितले की शीलमार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय। शील, दान, उपेक्षा, नैष्कर्म्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारला। त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल, अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील। शील म्हणजे पापभीरुता। नैष्कर्म्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग, स्वार्थाची किंवा परतफेडीची उपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान। वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न, हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य। शांती म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय। कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो। माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये। त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे, ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये। म्हणजे माणसानं सत्यच बोललं पाहिजे, सत्याशिवाय दुसरं काहीही बोललं नाही पाहिजे असं या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध सांगतात। अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय। करुणा म्हणजे काय? तर करुणा म्हणजे सर्व माणसाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता। मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी, मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील, मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्राविषयी बंधुभाव बाळगणे। उपेक्षा म्हणजे औदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय। फलप्राप्तीने विचलित न होणे परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा। आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणांचे पालन केले पाहिजे, म्हणूनच याला पारमिता असे म्हणतात। पारमिता म्हणजे पूर्णत्वाच्या अवस्था। या 10 पारमिता या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। या बुद्धाच्या शिकवणीमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान या पारमितांना आहे। भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन जे आहे ते पूर्ण होत आहे, आपण ते वाचूयात आता। बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिव्राजकांना विचारले, व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे। नंतर बुद्धाने विचारले, लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणीहत्या, चौर्य, व्याभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय? या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय? माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साह्यभूत कसा होऊ शकेल? आणि परिव्राजकांनी उत्तर दिले, आपण म्हणता तसेच आहे। म्हणजे भगवान बुद्धांनी जे प्रश्न विचारले ते बरोबर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणखी असे की दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही का वाटत नाही? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाही हेच त्याचे कारण नव्हे काय? आणि परिव्राजक उत्तरले, बरोबर आहे। जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी यांचा थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला
तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुष्यपणा दूर होणार नाही काय? त्यावर ते म्हणाले, होय. परिव्राजक म्हणाले, होय, बरोबर आहे. शील किंवा सद्गुणांच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय? माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय? आणि ते म्हणाले, होय. पुन्हा परिव्राजक इथे काय म्हणाले? होय, बरोबर आहे. याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो, मी म्हणजे तथागत गौतम बुद्ध, याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा खरा अर्थ आहे. ती मानवापुरती मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन निपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. म्हणून आपणास स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्रीखेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल? ते सर्व म्हणाले, होय. परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची, बुद्धीची जोड दिली पाहिजे. बुद्धाने विचारले, प्रज्ञा आवश्यक नाही काय? परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले, दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होत. परिव्राजक म्हणाले, होय, ते बरोबर आहे. परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय? भगवान बुद्धाने विचारले. मी म्हणतो, नाही, हे पुरेसे नाही. भगवान बुद्ध परिव्राजकास पुढे म्हणाले, हेच जर पुरेसे होते तर तान्हे मूल नेहमीच चांगली कृत्ये करते असे म्हणावे लागेल. कारण तान्ह्या मुलांना शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकत नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी रडण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे काय ते त्याला कळत नाही. त्या अर्थी आईचे स्तन चोखण्या पलीकडे दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. प्रज्ञापारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञापारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञा पारमिताचे दुसरे नाव आहे. माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि याची जाणीव असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे. नंतर परिव्राजकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले. माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो. मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही, परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका. माझ्या धम्मामध्ये
मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे. माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे ज्ञान होय. त्यात आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा तो मार्ग दाखवितो. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? आणि परिव्राजक म्हणाले, होय, आम्हाला हे मान्य आहे. खरं तर या ठिकाणी भगवान बुद्धांनी प्रवचन हे संपविताना काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी एक सांगितलेल्या आहे की माणसाला लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणीहत्या, चौर्य, व्याभिचार, खोटे बोलणे या गोष्टींना आपण टाळले पाहिजे. यामुळे माणसाच्या व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळतो. हा बुद्धाने इथे महत्त्वाचा मुद्दा सांगितला. बुद्ध पुढे म्हणताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगतात, प्रज्ञेविषयी सांगतात. प्रज्ञा म्हणजे काय? जोपर्यंत तुम्हाला प्रज्ञा कळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. प्रज्ञा म्हणजे काय? तर समजा आता या ठिकाणी एक उदाहरण दिलं. आपण काय म्हणतो की आपल्या सतत विवेक बुद्धीचा वापर आपण केला पाहिजे आपल्या शील मार्ग जो आहे आपला तो पुढे चालून ठेवण्यासाठी. आता या ठिकाणी उदाहरण काय दिलं? तर उदाहरण दिलं लहान बाळाचं. लहान बाळ काय करतो? खोटे बोलतं का? नाही बोलत. तो पाचही शिलाचं पालन करतो की नाही? तो करतो. कारण काय? त्याला कळत नाही. आणि म्हणून इथे जो मुद्दा आलेला आहे की प्रज्ञा असली पाहिजे. कोणतीही गोष्ट करताना तुमच्यामध्ये प्रज्ञा असली पाहिजे. प्रज्ञा म्हणजे ज्ञान. कोणती गोष्ट तुम्ही केली पाहिजे, कोणती गोष्ट नाही केली पाहिजे याचं जे समूळ ज्ञान आहे हे तुम्हाला असलं पाहिजे. नुसतंच तुम्ही दान देता म्हणून तुम्ही चांगले आहात असा त्याचा अर्थ होत नाही. दान तुम्ही कोणत्या कारणासाठी देता, त्या दानाचा अर्थ काय, दानातून काय होणार आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, याचं ज्ञान तुम्हाला येत नाही, तोपर्यंत तुमचं दान हे काहीही कामाचं नाही. प्रज्ञा ठरवते तुमच्या दानाचं महत्त्व. यापुढेही ते काय म्हणतात की जसं सांगितलं आहे की प्रज्ञापारमिता का महत्त्वाची आहे? कारण प्रज्ञापारमिता तुमच्या अनेक गोष्टींमध्ये चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवण्याचं काम त्या ठिकाणी करते. म्हणून प्रज्ञा ही फार महत्त्वाची आहे. प्रज्ञेशिवाय तुम्ही करत असलेले कामं त्याला काहीही अर्थ राहत नाही. बुद्धाने या ठिकाणी मैत्रीवर सुद्धा इथे मोठा विस्तृत घेतला आहे. हे 10 पारमिता ज्या आहेत ना, 10 सद्गुण जे आहेत याचं विश्लेषण बुद्धाने इथे अधिक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण प्रवचनाच्या कन्क्लुजनमध्ये केलेलं आहे. मैत्री म्हणजे काय? तर मैत्री म्हणजे नुसतं माणसाविषयी प्रेम नाही, तर शत्रूविषयी आणि सर्व प्राणीमात्राविषयी सुद्धा आपल्यामध्ये मैत्रीभाव असला पाहिजे, बंधुभाव असला पाहिजे. म्हणजे मैत्री, अशी मैत्री आपण आपल्यामध्ये विकसित केली पाहिजे. हा बुद्धाच्या या पारमितांचा जो शीलमार्ग आहे तो या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितला. आणि त्यामुळे भगवान बुद्ध एक साधा प्रश्न विचारतात की त्यामुळे म्हणजे मी दुःखाच्या बद्दलच बोलतो पूर्ण आपल्या प्रवचनामध्ये. दुःख काय आहे, दुःख कसं येतं, दुःखाचं कारण काय, हेच मी तुम्हाला सांगतो. म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की माझा मार्ग हा कदाचित निराशावादी आहे असे तुम्हाला वाटेल, परंतु माझ्या धर्माविषयी हा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो चुकीचा आहे असं म्हणून पुढे बुद्ध सांगतात की माझ्या धर्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा म्हणजे मानवी जीवनाचा काय उद्देश असला पाहिजे आणि काय त्याच्याकडे आशा असलं पाहिजे या दोहोंचाही अंतर्भाव माझ्या धम्मामध्ये आहे असं बुद्ध सांगतात. आणि अविद्या नष्ट करणे हा माझ्या धम्माचा हेतू आहे असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. आणि मग ते त्या 5 पंचवर्गीय भिक्खूंना विचारतात की तुम्हाला हे कळलं आहे का, तुम्हाला हे मान्य आहे का? तर ते म्हणतात की होय. या ठिकाणी बुद्धाचं प्रवचन संपतं. नंतर परिव्राजकांची काय प्रतिक्रिया होती ती आपण वाचू. हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे. हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने आजपर्यंत सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हाच धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतःच इतका सरळ आणि साधा, अद्भुतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत.
जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वप्रयत्नाने आणि सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वीतलावर राहून प्राप्त करावयाचे असते. हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही. भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केल्या. जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे, तो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे. याच जगात याच जीवनात आत्मविश्वास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते. हे आपले तत्वविरोधी प्रवृत्तींची जाणीव असूनही बुद्धिपुरस्सर पुढे मांडण्याचे ज्याच्या धैर्य आहे, अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले. भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी त्यास विनंती केली. यही भिक्कवे भिक्कुन्नो या हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या संघात प्रविष्ट करून घेतले. ते पंचवग्गीय भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले. अशा प्रकारे भगवान बुद्धाचा प्रवचन आणि परिव्राजकांनी जी प्रतिक्रिया दिली ती अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया आहे. कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा धम्म आम्ही आजपर्यंत बघितला नव्हता, जो दुःखावर लक्ष केंद्रित करतो आणि दुःखाचा परिहार करण्यासाठी सुद्धा उपाय सांगतो, जो मोक्षप्राप्तीसाठी मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग सांगतो. त्यांचा मोक्ष वेगळा आणि आपला मोक्ष वेगळा. हा मोक्ष असा आहे की जिवंतपणी आपण तो प्राप्त करू शकतो आपल्या चांगल्या वागण्याने, सदाचाराने. अशा पद्धतीनं ते आपली प्रतिक्रिया देतात. ही खूप मोठी प्रतिक्रिया आहे आणि ते भगवान बुद्धाला समाज सुधारक लाभला आहे असे म्हणतात. म्हणजे इज अ सोशल वर्कर, सोशल रिव्हॉल्युशनरी हा शब्द या ठिकाणी इथं आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांना ते विनंती करतात की तुम्ही आमचा शिष्य म्हणून स्वीकार करावा. ते काय म्हणतात की आपले शिष्य म्हणून आपण आमचा स्वीकार करावा. आणि ही विनंती केल्यानंतर भगवान बुद्ध यही भिक्कवे अर्थात भिक्खुन्नो या असे म्हणून त्यांचा भिक्खू संघात सामील करतात. आणि अशा पद्धतीनं पहिलं धम्मचक्र पब्बतन या ठिकाणी होतं, अर्थात पहिलं धम्मचक्र प्रवर्तन या ठिकाणी होतं. आणि अशा प्रकारे धम्मचक्र प्रवर्तन दिन जो आपण साजरा करतो आषाढी पौर्णिमेला, तर आषाढी पौर्णिमेला हा पहिला धम्मचक्र प्रवर्तन या ठिकाणी झालेला आहे. हा दिवस आषाढी पौर्णिमेचा आहे आणि म्हणून आषाढी पौर्णिमेपासून वर्षावासाला ज्यावेळेस सुरुवात होते तर अनेकदा महाराष्ट्रामध्ये हा ग्रंथ वाचण्याची एक परंपरा आधुनिक काळात निर्माण झालेली आहे. आज आपण या ठिकाणी थांबूयात आणि उद्या आपण तिसरा भाग वाचूयात, ज्याच्यामध्ये भगवान बुद्धांचे जी धम्मदीक्षा वेगवेगळ्या लोकांना दिलेली आहे ती वाचूयात. नमो बुद्धाय. जय भीम.